आता या क्षणातली एक मोठी आणि धक्कादायक बातमी अर्थातच प्रयागराजमधून येते, कारण महाकुंभ मेळाव्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली, ज्याच्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय। संगम किनाऱ्यावर अमृत स्नानापूर्वी रात्री 1:30च्या सुमारास चेंगराचेंगरी झालेली। चेंगराचेंगरीत शेकडो भाविक जखमी झाले आहेत। संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमलेली। भाविकांच्या गर्दीमुळे काही महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्यात अशी माहिती आहे। जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। चेंगराचेंगरीनंतर 13 आखाड्यांनी अमृत स्नान कार्यक्रम हा स्थगित केलाय। मृतांच्या आकडेवारी संदर्भात अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, अधिकृत घोषणा झालेली नाहीये। मात्र सध्या जी सूत्रांकडून माहिती कळते त्यानुसार यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि शेकडो जण जखमी झालेत। मौनी अमावस्येचा दिवस आणि त्यामुळे अमृत स्नानासाठी मोठी गर्दी झालेली आणि त्याच वेळी हा प्रकार घडला। जखमी भाविकांवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रशासन, पोलीस आता या दृष्टीने पावलं टाकतायत। ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस सूचना देत आहेत भाविकांना आणि स्नानासाठी अनेक स्नान घाट हे बनवलेले आहेत, त्यामुळे ज्या घाटाच्या जवळ आहात तिथेच स्नान करा असं देखील आवाहन हे करण्यात येत आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलेलं आहे। तर पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधलाय। महाकुंभ मेळ्यातल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला। तासाभरात 2 वेळा पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांना फोन केला आणि संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली। सविस्तरपणे या प्रकाराची माहिती घेतली। त्याचवेळी गृहमंत्री अमित शहांनी देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे। अमित शहांनी देखील महाकुंभ मेळ्यातल्या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आणि बारकाईने अनेक मुद्दे जाणून घेतलेले आहेत। त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री सातत्याने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत। त्यांची सातत्याने चर्चा सुरू आहे। तिकडची परिस्थिती आणि एकूणातच टाकण्यात येणारी पावलं यावर सविस्तरपणे केंद्रीय पातळीवर आता मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू आहे। दरम्यान नजीकच्या घाटावर स्नान करण्याचं भाविकांना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आवाहन केलेलं आहे। संगमनोज भागात न जाण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांतर्फे करण्यात आले। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करावं असं देखील योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे। जी घटना घडली आहे त्या पार्श्वभूमीवर आता पावलं टाकण्यात येत आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात राहण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलंय। संगमनोज भागात न जाण्याचं आवाहन। स्नानासाठी अनेक स्नान घाट हे बनवलेले आहेत। ज्या घाटाच्या जवळ आहात तिथे स्नान करा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।